जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आयोजित एक दिवसीय महिला सरपंचांना संगणकावर बसून डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देणारी राज्यातील पहिली कार्यशाळा। नमस्कार, मी वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते। चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या वरये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने सातारा जिल्ह्यातील किमान संगणक ज्ञान असलेल्या विविध गावच्या तब्बल 53 महिला सरपंच सदस्यांची शनिवारी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11:30 ते 4:30 या वेळेत एक दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती। स्वतंत्र संगणकावर बसून प्रशिक्षण होणार अशी महाराष्ट्रातील पहिली प्रशिक्षण कार्यशाळा क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यात आयोजित करून डिजिटल साक्षरतेचा सातारच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने ग्रामविकास अधिक सक्षम करण्यासाठी नवा सातारी पॅटर्न सुरू केला आहे। या कार्यशाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख, माजी सनदी अधिकारी, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर BS सावंत, रयत सायन्स सेंटरचे संचालक डॉक्टर सारंग भोला, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांच्या उपस्थितीत झाले। कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव यांनी करताना डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असून ग्रामपंचायतीचे संगणक कामकाज ज्ञान प्रशासकीय प्रमुख, कार्यकारी प्रमुख आणि कोषाध्यक्ष असलेल्या सरपंचांना असलेच पाहिजे, म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगितले। तालुकास्तरीय छाननी समिती आहे काय? जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचं पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आहे। या प्रशिक्षण केंद्रानं सातारा जिल्ह्यातील महिला सरपंचांना आव्हान केलं की ग्रामपंचायतीचं जे कामकाज ऑनलाईन सुरू आहे, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, वित्त आयोगाचा विनियोग ऑनलाईन होतोय, GS निर्णय, ग्रामसभेचं रेकॉर्ड कसं ऑनलाईन ठेवायचं, ह्या सगळ्या कामाचं ट्रेनिंग आम्ही महिलांना आव्हान केलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला याबद्दलचं प्रशिक्षण देतो। आजपर्यंतची प्रशिक्षण ही लेक्चर मार्फत झाली, फक्त व्याख्यान द्यायचं, सांगायचं, माहिती द्यायची अशी सगळी आली होती। पण आम्ही आता तसं नाही केलं। आम्ही यावेळेस वेगळा अभिनव प्रयोग केला आहे की रयत शिक्षण संस्थेचं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटवर कॉम्प्युटरची लॅब आहे, त्या कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये आम्ही त्यांना डायरेक्ट वेबसाईटवरच हे सगळं प्रशिक्षण देतोय। आज महिला कॉम्प्युटर ऑन करण्यापासून वेबसाईट ओपन करणं, वेबसाईटवर कुठल्या साईट आहे त्या साईटवर जाणं, साईट कशी बघायची, म्हणजे ग्रामपंचायतीचं कामकाज जे ऑनलाईन आहे ते त्यांनी शिकावं, ऑपरेट करावं आणि त्या कामामध्ये त्यांनी आपलं झालेलं काम त्यांनी पाहावं। याचं कारण ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख, कार्यकारी प्रमुख आणि कोषाध्यक्ष कायद्यानुसार सरपंच आहेत, म्हणजे सर्व व्यवहाराला, कामकाजाला जबाबदार सरपंच आहेत। मग ऑनलाईन जर हे कामकाज असेल तर सरपंचांना स्वतःलाच आलं पाहिजे, त्यांनी कोणावर अवलंबून राहायला नाही पाहिजे, वेबसाईट ओपन करता यावी। उद्या ग्रामसेवक असले, ऑपरेटर असतील नसतील तरी सुद्धा आपण हे कामकाज बघावं, पाहावं आणि करावं। सरपंचांच्या ज्या जबाबदाऱ्या, कार्य, कर्तव्य आणि कामं आहेत जी डिजिटल आहेत ती त्यांना आम्ही आज शिकवतोय। राज्य पंचायत राज विभागाचे अमर ढाले जे समन्वयक म्हणून काम करतात, राज्यामध्ये ते प्रशिक्षक म्हणून या सगळ्या व्यवस्थेचं कामकाज करतात। अमर सरांना आम्ही निमंत्रित केलं आणि आज सगळं प्रशिक्षण ते देतात। रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब यांनी कार्यशाळेचं उद्घाटन केलं। सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही कार्यशाळा आम्ही आपण घेतोय। या कार्यशाळेमध्ये 50 महिलांना मी इन्व्हाइट केलं होतं, तर 50च महिला आल्या आणि हे प्रशिक्षण आता ते सुरू करतात। स्वतः वेबसाईट ओपन करायचं, वेबसाईटमध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या साईट बघाव्यात, पंचायत राज डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, GS निर्णय ग्रामसभेची वेबसाईट आहे जी त्याच्यावर ग्रामसभेचे ठराव असतील, ऑडिओ व्हिडिओ जे काय रेकॉर्डिंग असेल ते सगळं बघता येईल। वित्त आयोगाच्या निधीचा जो काय खर्च जातोय, ऑनलाईन जातोय, त्याला डिजिटल सिग्नेचर जिथे जिथे लावायची ती कशी वापरायची
त्याचबरोबर या ग्रामपंचायतीच्या सगळ्या साईट माहीत करून घ्यायला पाहिजे. ई पंचायत आहे, ई महाग्रामसेवा आहे, खरेदी प्रक्रिया कशी ऑनलाईन आहे, ग्रामपंचायती टेंडर वेबसाईटवर कसं जायचं, हे सगळं स्वतः सरपंच हाताळतील आणि प्रशिक्षण घेतील. आज आम्हाला सगळ्यात अनुभव आला की राज्य प्रशिक्षकांनी आम्हाला समन्वयकांनी पण सांगितलं अशा पद्धतीची राज्यातली पहिली कार्यशाळा या साताऱ्यात होते. खरं हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. अनेक क्रांतिकारक निर्णय या साताऱ्यातून झाले. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं गेलं, त्यांना फक्त तोंडी माहिती दिली गेली. पण आज आम्ही त्याचा एक पुढचा ग्रामविकास अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल सक्षमीकरण करून सरपंचांना त्यांनी भविष्यात अधिक चांगलं काम करावं, सर्वोत्तम योगदान द्यावं, यासाठी ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. फक्त याबद्दल आम्ही सोशल मीडियामधून माहिती दिली ही अशा पद्धतीची कार्यशाळा आहे. तरी स्वतःहून आलेले, स्वयंस्फूर्तीने आलेले सगळे सरपंच आहेत, किमान संगणक ज्ञान असणारे सगळे सरपंच आज आलेले आहेत. आणि याला इतका चांगला प्रतिसाद मिळालाय की भविष्यात अशाच पद्धतीनं प्रशिक्षणाचं धोरण पण राज्य शासनाने सुरू करावं, असं या महिलांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं. आणि ही कार्यशाळा अतिशय उत्तम होईल असा आम्हाला विश्वास आहे. आज इतर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदरणीय प्राचार्य विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची डिजिटल साक्षर शाळा आज या ठिकाणी संपन्न झाली. त्यामध्ये महिलांना डिजिटल DSE मधून जे प्रशिक्षण दिलं जातं ते आज या ठिकाणी दिलं गेलं. त्यामधून ग्रामविकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे. आणि ही डिजिटल शाळा ही महाराष्ट्रातली पहिली शाळा आज या महिलांची या रयत शिक्षण संस्थेमध्ये भरलेली आहे. आणि ही संकल्पना पूर्णपणे राज्यभर करण्याचा संकल्प सरपंच परिषद आणि त्या ठिकाणी प्राचार्य विजय जाधव सर त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. आणि ही काळाची गरज आहे. आत्ता सध्या ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे डिजिटल सिग्नेचरनं कारभार सुरू आहे. आणि डिजिटल सिग्नेचर त्याला DSE म्हणतात. हे महिलांना थोडक्यात माहीत नाही आणि महिला सरपंचाने हे अवगत व्हावं याचं मार्गदर्शन आज या ठिकाणी दिलं गेलं.